संभाजीनगर मधून इम्तियाज जलील यांना मारहाण झालेली आहे। नाराज कार्यकर्त्यांकडून इम्तियाज जलील यांना मारहाण करण्यात आलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, एमआयएमचे इम्तियाज जलील यांना मारहाण झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर मधून ही बातमी, नाराज कार्यकर्त्यांकडून इम्तियाज जलील यांना मारहाण झाल्याची माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी बोलूया। अविनाश, हा सगळा काय प्रकार आहे, कुठे घडलंय हे सगळं? सुवर्ण, ही संपूर्ण परिस्थिती आपल्याला पाहायला, पूर्ण जो राडा आहे तो आयजीपूर परिसरातील आहे। माजी खासदार इम्तियाज जलील जे आहेत जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करण्यासाठी या परिसरामध्ये आले होते। मात्र त्यावेळेपासूनच त्यांना काळे झेंडे असतील किंवा जे नाराज उमेदवार होते त्यांच्याकडून निषेध व्यक्त करण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं। सकाळपासूनच एमआयएमचे नाराज कार्यकर्ते हे आक्रमक झालेले होते। मात्र इम्तियाज जलील यांनी देखील त्याच परिसरामध्ये आपण फिरणार असल्याचं जाहीर केलं। तेव्हापासूनच हा विरोध आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळी काळे झेंडे दाखवण्यात आले आणि आता त्यानंतर एकदमच जे नाराज कार्यकर्ते ते आक्रमक झाले आणि इम्तियाज जलील यांची गाडी देखील फोडण्याचा प्रयत्न केला। इम्तियाज जलील यांना गाडीतून बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न हे कार्यकर्ते करतायत आणि यामध्ये इम्तियाज जलील यांना इजा देखील झालेली आहे। त्यांना अखेर या परिसरातून गाडीमध्ये बसून निघून जावं लागलं, अशी परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर पोलिसांना देखील काही प्रमाणात सौम्य लाठीचार्ज या ठिकाणी करावा लागला आणि संपूर्ण परिसरात आपण जर बघितलं तर तणावपूर्ण परिस्थिती या ठिकाणी आपल्याला यावेळी दिसून येते। पण अविनाश, या गाडीमध्ये इम्तियाज यांच्याबरोबर किती जण अजून होती? सगळ्यांना मारहाण झाली आहे का आणि हे एमआयएमचे सगळे कार्यकर्ते होते का? नक्कीच एमआयएम पदाधिकारी आहेत, त्यांच्या डोळ्याला देखील जखम झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यांच्या डोळ्याला लागलेलं आहे। तर इम्तियाज जलील यांच्यासोबत जे गाडीत अजून काही जण होते त्यांना देखील काही प्रमाणात इजा झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। कारण एकूणच संपूर्ण जो मॉब होता, संपूर्ण नाराज कार्यकर्ते ते गाडीवर तुटून पडले होते। गाडी तोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता। तर काही जणांनी अंडे असतील, टमाटर असेल ते देखील मारून फेकण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे साहजिकच आहे चेहऱ्याला असेल किंवा इतर ठिकाणी शरीरावर काही ठिकाणी जखमा देखील झालेल्या आहेत। मात्र इम्तियाज जलील यांना त्या ठिकाणाहून निघून जाण्यास यश आलं असलं तरी जे कार्यकर्ते ते मोठ्या प्रमाणात पाठलाग करताना आपल्याला दिसून आले होते आणि इम्तियाज जलील यांचा गाडीतला जो हात आपल्याला दिसतोय, इम्तियाज जलील हे बाजूला लोटण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांचा हातच गाडीमधून बाजूला ओढण्याचा प्रयत्न हे कार्यकर्ते करताना देखील आपल्याला दिसून येत आहे। एकूणच सकाळपासूनच हा विरोध होता।